एसआयटीच्या ताब्यात असलेल्या भोंदूबाबा अशोक खरातच्या चौकशीमध्ये दररोज धक्कादायक माहिती समोर येते. एसआयटीनं जी चौकशी केली त्याच्यामध्ये आता आणखी एक माहिती समोर आली आहे, ती म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये नाशिकमधल्या एका बड्या महिला तत्कालीन अधिकाऱ्याचा देखील समावेश होता. ही बडी महिला तत्कालीन अधिकारी जी होती ती भोंदूबाबा अशोक खरातच्या संपर्कातच नव्हती, तर त्याच्याशी आर्थिक व्यवहारात देखील तिचे संबंध होते. अनेक ठिकाणी या भोंदूबाबा अशोक खरातला प्रशासकीय मदत ज्यावेळेला लागायची त्यावेळेला हीच महिला अधिकारी त्याला प्रशासनातला आपला दबदबा आणि आपलं वजन वापरून मदत करायची. अर्थात या बदल्यात हा भोंदूबाबा अशोक खरात देखील या महिलेसाठी आणि तिच्या पदांसाठी काम करायचा. या महिलेला ज्यावेळेला मोठं आणि तिच्या आवडीचं पोस्टिंग हवं असेल त्यावेळेला अशोक खरात आपली ताकद आणि आपलं नेटवर्क वापरून या तत्कालीन महिला अधिकाऱ्याला तिच्या आवडीचं पोस्टिंग देखील द्यायचा. एवढंच नाही तर या दोघांमध्ये अनेक ठिकाणी आर्थिक व्यवहार देखील समोर आलेले आहेत. या सगळ्या प्रकरणामध्ये नाशिकच्या एसआयटीनं आणि त्याचसोबत क्राईम ब्रांचनं आता आपला तपास सुरू केला असून या प्रकरणी आता नेमकं काय आणखी समोर येतं हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.